प्रार्थना करूया. Yes, thank you, Jesus. हे पित्या परमेश्वर, प्रथम तुझे आभार, तुझा गौरव, तुला Yes, Abba धन्यवाद Father. का तू आम्हाला ही संधी दिली प्रभू, का तुझा Yes, गौरव करावा yes, Abba प्रभू. Father, Lord. हे प्रभू, सर्व आराधनेचा गौरव मी तुला देतो. Yes, प्रभू. का धन्यवाद, तू आम्हाला उत्तमरित्या तुझी आराधनेत चालण्यास कृपा दिली प्रभू. Yes, Abba तुला Father. धन्यवाद देतो प्रभू. Yes, प्रभू. पुन्हा तुझं वचन ग्रहण करण्यासाठी Yes. आमचं मन आम्ही तयार Yes, करतो. तयार करतो Abba. इव्हन या ठिकाणी जे आहे, जे टीव्हीवर पाहत आहेत प्रभू, Yes, Lord. या प्रत्येकांवर तुझी कृपा स्वीकारतो. स्वीकारतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाशी बोल बापा, आणि Yes, प्रत्येकात तुझा yes, गौरव. Abba Father. धन्यवाद पित्या, तू आमची प्रार्थना ऐकली, असा Yes. विश्वास आम्ही धरतो. Yes, Abba Father. थँक्यू फादर लॉर्ड. सर्व you, गौरव तुला देतो प्रभू. Yes. आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या ठिकाणी आपण स्तोत्र संहिता काढूया. स्तोत्र संहिता फर्स्ट चॅप्टर, पहिला अध्याय. स्तोत्र संहिता त्याचा पहिला अध्याय काढणार आहोत आपण, आणि त्याचे प्रथम 3 वचन घेणार आहोत. एक एक वचन आपण वाचूया आणि मग मी त्याचा पुढं अर्धा एक्सप्लेन करेल. पण या विश्वासाने आजचं वचन ग्रहण करा, का देवाचा आत्मा तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगल, Amen. जे तुमच्या इथून पुढच्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. Yes, Amen. जर हे वचन तुम्हाला कळालं तर इथून पुढचं भविष्य तुम्हाला कळेल का कशा प्रकारे तुम्ही आशीर्वाद करू शकता. Yes. यस, आजचं हे वचन जर तुम्हाला कळालं तर इथून पुढं या क्षणापासून तुमचं पुढचं भविष्य तुम्ही अधिक आशीर्वादित आणि चांगलं करू शकता. Yes, Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून हे वचन आम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आणि मनन करायचं आहे. याद्वारे परमेश्वराचा आत्मा तुम्हाशी बोलल, तुम्हाला गोष्टी प्रगट करल, आणि मग कोणतीच उणीव राहणार नाही. पण जर हे वचन ग्रहण केलं नाही आणि येणाऱ्या दिवसात जर संकट तुम्हाला हावी झालं तर त्यासाठी परमेश्वर जबाबदार राहणार नाही. कारण संकट अगोदर प्रभू आपली वाणी पाठवतो आणि आपल्या लेकरांना तो आत्म्यात हुशार करतो. जो वाणी ऐकल तो ब्लेस होईल, जो ऐकणार नाही त्याचं रक्त त्याच्या डोक्यावर. ओके. वचन आपण ऐकूया. स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आपण काढूया, आणि हा भाऊ आपल्यासाठी वचन वाचेल, पण तुम्ही लक्षपूर्वक हे वचन ऐकायचं आणि वाचायचं आहे. सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही व पापांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्काराच्या आसनी बसत नाही, तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे, आणि तो दिवसा व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. ओके. नाव हे 2 वचन कोणाचा अनुभव आहे? हा दाविदाचा. कोणाचा अनुभव आहे? दाविदाचा. त्याचा अनुभव या वचनाद्वारे तो आम्हास प्रगट करत आहे. का प्रभूची इच्छा आहे का त्याच्या अनुभवाद्वारे आपण शिकावं, म्हणून परमेश्वर या ठिकाणी ही परवानगी या शास्त्रात त्याचं पुस्तक, त्याचं वचन येण्यासाठी देत आहे, का त्याच्या अनुभवाद्वारे आमच्या बुद्धीत प्रकाश पडावं. आणि ज्या प्रकारे दावीद एक आशीर्वादित व्यक्तीप्रमाणे जीवन जगला, आपणही आपलं जीवन आशीर्वादित करावं. आणि म्हणून तो या ठिकाणी तो शब्द वापरतो, सुखी तो पुरुष किंवा सुखी ती स्त्री. सुखी तो पुरुष किंवा सुखी ती स्त्री जी दुष्टाच्या मसलतीने चालत नाही व पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही, तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्यांचा संतोष आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या ठिकाणी सुखी व्यक्ती कोण आहे त्याचा उलगडा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला आहे. तो या ठिकाणी म्हणतो का जो वाईट लोकांची संगत धरत नाही किंवा वाईट गोष्टीमध्ये आपला वेळ घालत नाही किंवा जगिक गोष्टीमध्ये टाइमपास करत नाही, पण जो व्यक्ती आपला वेळ प्रभूच्या नियमशास्त्रात किंवा साध्या भाषामध्ये प्रभूच्या वचनात, समजतंय, प्रथम दाविदाच्या वेळेस नियम जुना हे होतं, जुना करार होता, आणि त्यामध्ये काय होतं? नियमशास्त्र. म्हणून दावीद काय म्हणतो? नियमशास्त्र. दावीद काय म्हणतो? नियमशास्त्र. पण आता प्रभूच्या कृपेने नियमापासून आपण बाहेर आहे, पण तरी पण वचनाच्या अधीन आपण आहोत. समजतंय का? नियमात आपण नाहीये. आपण कशाच्या स्वाधीन आहेत? कृपेच्या. कशाच्या स्वाधीन? कृपेच्या. जरी आपण कृपेच्या स्वाधीन आहोत, पण हे वचन आम्हासाठी गरजेचं आहे, कारण वचनच दिवा आणि प्रकाश आहे. नाही तर मनात प्रश्न येईल का मग नियमशास्त्राच्या अधीन कसं जायचं? आम्ही तर नाहीये. यस, नियमाच्या अधीन नाहीये, कृपेच्या अधीन आहात, पण याचा अर्थ हे नाही का हे वचन तुम्हाला लागू नाहीये. समजतंय का? हे वचन आम्हाला प्रकाश दाखवणार आहे, आणि म्हणून तो म्हणतो का वचनाच्या अधीन राहणं खूप गरजेचं आहे. वचनाचा सहवास बाळगणं खूप गरजेचं आहे, कारण हेच आहे जे आम्हाला आशीर्वादित करेल. संकट आम्हावर हावी होऊ देणार नाही, तर आमच्या जीवनात आम्ही प्रगतीच्या मार्गाकडे जाऊ आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला यश आणि आशीर्वाद देईल. समजतंय? Yes. पण यासाठी काय गरजेचं आहे?
वचन काय गरजेचं आहे? वचन 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 आम्हासाठी गरजेचं आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे दोन वचन कोणते? पहिलं आणि दुसरं. आपण दोन वचन वाचले, स्तोत्रसंहिता फर्स्ट आणि सेकंड. पहिल्या अध्यायाचे दोन वचन वाचले. त्या वाचनात आम्हाला एकच कळतं, सुखी आणि संतोष कोणाला मिळेल? जो देवाच्या वाचनाच्या अधीनतेत आहे. आता हे समजण्यासाठी दावीदाने खूप सुंदर उदाहरण दिलं तिसरं वचनामध्ये, जेणेकरून प्रथम दोन वचन आम्हाला चांगल्या प्रकारे समजावे आणि म्हणून ते वचन घेऊन आपण हे दोन वचन अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आणि म्हणून तिसरं वचन आपण या ठिकाणी वाचूया, म्हणजे प्रथम दोन वचन काय आहेत त्याचा अर्थ खूप डीपमध्ये आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूतही आपले फळ देते, ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल आणि जे काही तो करतो ते साधेल. ते वचन समजण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं. उदाहरण दिलं. उदाहरण कसलं दिलं? पाण्याचं आणि झाडाचं. काय सुंदररित्या लिहिलं या ठिकाणी. आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड, जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते. आपल्या ऋतूत आपले काय देते? फळ देते. आणि ज्याचे पान कोमजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी दोन वचन सुरुवातीचे समजावे म्हणून तो या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे उदाहरण देतोय. कसलं? झाडाचं आणि पाण्याचं. ज्या प्रकारे मनुष्य सुखी असावा म्हणून त्याला देवाचं वचन गरजेचं आहे, त्याच प्रकारे एका झाडाला ते वाढावं म्हणून त्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. समजतंय का? पुढे लक्ष देऊन ऐका. ज्या प्रकारे मनुष्याला वचनाची गरज आहे, काय वचनात त्याला जीवन मिळतं, दावीद याचं डीपमध्ये आम्हाला समजावं म्हणून कशाचं उदाहरण देतोय? झाड आणि पाण्याचं. का ज्या प्रकारे जे झाड पाण्याच्या ओघाजवळ असेल, कुठं असेल? पाण्याच्या ओघाजवळ असेल, त्याला काय येईल? फळ येईल आणि त्याचे पान कोमजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे झाडाला पाणी अत्यंत गरजेचं आहे. पण फक्त पाणीच नाही पाहिजे, पाण्याचा काय पाहिजे? ओघ पाहिजे. पाण्याचा ओघ पाहिजे. म्हणजे एखादी नदी पाहिजे किंवा एखादा तलाव पाहिजे किंवा एखादे विहीर पाहिजे. जर ते झाड त्याच्या बाजूला आहे तर ते नेहमी हिरवगार असेल, त्याला नेहमी फळ येतील, ते सुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पाण्याचा ओघ पाहिजे. काय पाहिजे? ओघ, जे सतत पाणी त्या ठिकाणून वाहत आहे. त्याच प्रकारे आमच्याही जीवनात वचन फक्त एकदाच नाही तर रोज वचन असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पाण्याच्या ओघाजवळचं झाड, लांबचं नाही, पाण्याच्या ओघाजवळचं, म्हणजे जे जवळ आहे, म्हणजे जे जवळ आहे. याचा अर्थ आम्हाला देवाच्या वचनाची रोज आणि रोज खूप गरज आहे. ज्या प्रकारे झाड हिरवळ होतं, ज्या प्रकारे झाडाला फळ येतात, कारण त्याचं कारण पाणी आहे. दुसरे घटक आहे पण पाणी सर्वातून महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमचंही जीवन अशेच व्हावं म्हणून दुसऱ्याही गोष्टी आहेत. आम्हाला अभ्यास करायचं, आम्हाला कामाला जायचंय, पण त्याहून अधिक जे महत्त्वाचं आहे ते प्रभूचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हे जर आमच्याकडे असेल तर ज्या प्रकारे झाडाला फळ येतात त्याच प्रकारे आमच्या जीवनामध्ये भरपूर परमेश्वर फळ देईल. ज्या प्रकारे झाडाचे पानं कोमजत नाही, आमचंही मन कधी खिन्न आणि उदास आणि निराश होणार नाही, कारण त्याला संजीवित करण्यासाठी नेहमी प्रभूचं वचन आम्हाला प्रोत्साहन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून ज्या प्रकारे झाडाला पाण्याची गरज आहे त्याहून अधिकपेक्षा आम्हाला वचनाची अधिक गरज आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभूच्या सहभागितेमध्ये अधिक वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त संडे नाही, फक्त आठवड्यातले 1-2-3 दिवस नाही, तर रोज आणि रोज जीवनातला अधिक वेळ आम्हाला वचनाची गरज आहे. जितकं तुम्ही देवाच्या वचनाच्या अधीन राहाल, जितकं तुम्ही वचन वाचाल, तितकं तुमच्या आत्म्यात वचन कार्य करेल आणि कधीच तुमच्यावर बाह्य गोष्टीचा प्रभाव पडणार नाही. तर हे वचन प्रत्येक स्थितीमध्ये तुम्हाला टिकून राहण्यास कृपा देईल. पण जर तुमच्यात वचन कमकुवत असेल तर तुमच्यावर 100% प्रॉब्लेम्स हवी होती. समजतंय का? म्हणून वचन खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे वचन कसं, झाड कसं कशाजवळ आहे? पाण्याच्या ओघाजवळ. आता झाड जे आहे हे निर्भर असतं. झाड जे आहे कसं असतं? निर्भर असतं. कोणावर? एक तर शेतकऱ्यावर, नाही तर या आबाळावर, नाही तर आजूबाजूच्या विहिरीवर किंवा तलावर किंवा त्या चेक डॅमवर. बरोबर? ते स्वतःहून जाऊन पाणी पितं का? नाही. ते इतरांवर निर्भर असतं. येस, ज्या झाड मोठं होतं, जमिनीत असतं, ते पाणी शोधण्याचा प्रयत्न करतं, तरी पण ते इतरांवर निर्भर
असतं. असतं. पण आपलं जीवन इतरांवर निर्भर नाही. नाही. आपल्याकडे हे बायबल अवेलेबल आहे. आहे. यस, आपल्याकडे बायबल अवेलेबल आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला वाचता देखील येत आहे, किंवा जर वाचताही येत नसेल तर तुम्हाला ऐकू पण येत आहे. आणि देवाचं वचन आज वाचण्यासाठी आमच्या समोर अवेलेबल आहे. वाचता येत नसेल तर आम्हाला ऐकू पडावं म्हणून तेही माध्यम प्रभूंनी उपलब्ध करून दिलेले आहे. यासाठी का जसं हे झाड हिरवगार आहे, तुमचं जीवन हिरवगार असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते का ठिकाणी? म्हणून या झाडापेक्षा आपण अधिक आशीर्वादित आहोत का आपण अधिक स्वतःला आशीर्वादित करू शकतो. पण आपण या ओघाजवळ, या वचनाजवळ असणं खूप गरजेचं आहे. आज बायबल प्रत्येकाकडे आहे, चर्चेस आहेत, टीचिंग्स आहेत, पण त्या प्रकारे आपला अप्रोच म्हणजे आपलं सहभागिता त्या प्रकारे दिसत नाही ज्या प्रकारे आपण ती सहभागिता दाखवली पाहिजे. समजतंय का? वचन आमच्या अवतीभोवती आहे, पण आपण ते घेणं गरजेचं आहे. आपण ती भूक बाळगणं गरजेचं आहे. नाहीतर निराशा येईल, संकट येईल आणि 2 मिनिटात तुमच्या धार्मिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील. अरे तू तर प्रेयरमध्ये होता, मग तुझ्यावर असं का झालं? पण आपल्यालाच माहिती आहे आणि प्रभूला माहिती आहे की आपण किती प्रेयरमध्ये आहोत आणि किती वळली आहोत. समजतंय का हा पॉईंट? आपण देवाची प्रार्थना करतो, आता जगाला माहिती आहे का नाही? येस, तुमचं कुटुंब, तुमचे नातेवाईक, तुमचे आप्तजन चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण हा प्रार्थना करतो, हा प्रार्थना जाऊ लागला. पण खरंच तुम्ही 24 आवर्स ज्या प्रकारे आपलं जीवन प्रभूला दिलं पाहिजे ते दिलंय का? कारण आता विशेषरित्या तुमच्यावर सैतान हल्ला करणार, तुमची धार्मिकता त्याला नष्ट करायची. आणि म्हणून ज्या समस्या येतात, समस्या प्रत्येकानेच येतात, पण त्या हवीने झाल्या पाहिजे. समजतंय का? समस्या असं कोण नाही त्याच्यावर येत नाही. समस्या प्रत्येकांच्या अवतीभोवती आहेत, पण त्या हवीने झाल्या पाहिजे. यासाठी आम्हाला वचनात अधिक हुशार राहणं गरजेचं आहे. जर वचनात आम्ही कमी पडलो, समस्या आम्हाला हवी होऊन जाईल आणि मग लोक आपला काय आदर्श घेतील? समजतंय का? जर मीच माझा प्रॉब्लेम मोठ्याने सांगू लागलो, मग तुम्ही काय विनंती घेऊन याल माझ्याकडे? समजतंय का? प्रॉब्लेम माझ्याकडे पण आहेत, पण वचनामुळं माझ्याकडे धैर्य आणि आशा आहे का परमेश्वर आमच्यात कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? काय शब्द वापरला? का झाडाचे पानं कोमजत नाही. का कोमजत नाही? कारण त्याला कसला पुरवठा आहे? पाण्याचा. येस, 2 गोष्टीचा उल्लेख केला. त्याला काय येतं? फळ येतं. आणि दुसरं काय सांगितलं? पानं कोमजत नाही. आता पहिले आपण पानाबद्दल बघूया की या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण आहे. मी डीप मध्ये सांगेल. या ठिकाणी झाड आणि काय बघत होतो आपण? कोमजलेलं पान. बायबल सांगतं का त्याचे पानं कोमजत नाही. आता झाड कशामध्ये उभं असतं? मातीमध्ये. कशामध्ये उभं असतं? मातीमध्ये किंवा भूमीवर, बरोबर. आता ज्या प्रकारे माझ्या चेहऱ्यावर काय पडतोय? प्रकाश. त्याच प्रकारे दिवसा झाडावर काय पडतं? प्रकाश. ऊन. काय पडतं? ऊन पडतं. आणि ऊन जे असतं याची जी किरणं असतात ते खूप प्रखर असतात. मी असा काही झाड बघत होतो आणि मी विचार केला की जस्ट 5 मिनिटं आपण म्हणतो की चला थोडा वेळ उन्हात बसू. आपण 10 मिनिटं बसतो, 15 मिनिटं बसू, नंतर आपण साईड चेंज करतो. कारण आपल्यात तेवढी ताकद नाही आहे का तेवढं ते सहन करावं. आणि सहन करण्याचा प्रयत्न केला बी तर स्किन कशी होऊन जाती? काळी होऊन जाते. समजतंय का? प्रयत्न केला उन्हात बसण्याचा, थोड्या वेळ चटके बसले का पोझिशन आपण चेंज करतो. किंवा अशी भीती असती नको जास्त बसायला, स्किन काय होऊन जाईल? काळी होऊन जाईल. समजतंय? कलरचा आपण जास्त या ठिकाणी देखरेख करतो. पण झाडाकडे पाहिलं का झाडांचे पत्ते का काळे पडत नाही? हे तर दिवसाभर एकच पोझिशनमध्ये असतात. त्यांची पोझिशन कुणी बदलत नाही. थोड्या वेळासाठी वारा येतं, हलतात, पण पुन्हा त्याच पोझिशनवर यायचं आणि तेच ऊन दिवसभर सहन करायचं आहे. कोण आहे जो त्या पत्त्यांना ताकद देतो? समजतंय का? ती प्रखर किरण माणसाला जाळतात, झाडाला नाही जाळू शकत का? जाळू शकतात. एवढ्या प्रखर उन्हातही झाड आपलं हिरवळतेचं अस्तित्व, आपल्या पत्त्याचं अस्तित्व टिकून ठेवतं. कलर बिलर जात नाही. सेम हिरवगार. का? कारण त्याला कुणीतरी ताकद आणि शक्ती देणार आहे. आणि ते कोण आहे? पाणी. झाडाबद्दल आपण बोलतोय, त्याला ताकद देणारं कोण आहे? पाणी. समजतंय का? पाणी त्याला ताकद देत राहतं आणि म्हणून उन्हात उभं राहून देखील हिरवागार राहतो. पण त्याच ठिकाणी दुसरं झाड बघा, याच्याजवळ पाणी नाही. ते सगळं जळून खाक झालंय आणि फक्त एक लाकडाचा खोड उभा राहिलेला आहे. समजतंय का?
त्याच प्रकारे आपलं जीवन आहे का ज्या प्रकारे सूर्याची प्रखर किरणं त्या झाडाला जाळतात, आपल्याही अवतीभोवती, कारण आपण जगात राहतो. कुठं राहतो आपण? जगात राहतो. आपण कुटुंबात राहतो. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक प्रकारचं वातावरण आहे. आणि ज्या प्रकारे ते सूर्याची किरणं त्या झाडाला जाळण्याचा प्रयत्न करतात, आपल्या अवतीभोवती असं अनेक वातावरण आहे की जे मानसिकरित्या आपल्याला खिन्न आणि निराश करण्याचा प्रयत्न करतात. पण जर देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे तर ज्या प्रकारे सूर्याची किरणं त्या पत्त्यांना जाळू शकत नाही कारण त्यांना पाणी ताकद देतं, त्याच प्रकारे जर वचन तुमच्यामध्ये असेल तर जगाचं टेन्शन, चिंता तुमच्या मनावर प्रभाव करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आणि मग तुमचं अस्तित्व त्या पाण्यासारखं हिरवगार राहणार. आणि एकदा का विश्वास टिकून राहिला मग आशीर्वाद कोणी थांबू शकतं का? नाही. समजतंय का? ज्या प्रकारे झाडाला फळ यावे म्हणून काय गरजेचे आहेत? पत्ते. झाडाला फळ यावं म्हणून काय गरजेचे आहेत? पत्ते. त्याच प्रकारे आशीर्वाद मिळावं म्हणून काय गरजेचं आहे? विश्वास. समजतंय का? ज्या प्रकारे पत्ते टिकून राहतात पाण्यामुळं, आमचा विश्वास टिकून राहतो वचनामुळं. आणि जर वचन तुमच्याकडे आहे तर खिन्न तुम्ही होणार नाही. वचन ऐकताच तुम्ही म्हणताल प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, तुमचा हात ऑटोमॅटिक उठू लागतो कारण तुम्हाला कळतं का मला ते पाणी मिळालंय जे मला पाहिजे आहे. पण ज्या लोकांना पाण्याची चव कळतच नाही त्यांना वचन सांगून पण जातात, नाही प्रार्थना आठवण ठेवा बरं का, अरे तुला कळलंच नाही मी काय सांगितलं. तर तुला हे वचन मी जे सांगितलं ते कळलं असतं तर तू त्याच ठिकाणी गुडघे टेकले असेल, म्हणलं असं धन्यवाद प्रभू तू मग संगती बोललाय, माझे मार्ग मोकळे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? का देव वचनाद्वारे आम्हाशी बोलतो, आम्हाला प्रोत्साहन देतो. कालच या ठिकाणी प्रार्थनेला गेलो आणि प्रभूंनी एक वचन दिलं का मी तुझ्या मुखावरचे अश्रू पुसून टाकल. काय वचन दिलं प्रभूंनी? मी तुझ्या मुखावरचे अश्रू पुसून टाकल आणि तुझी निंदा तुझ्या लोकांपासून दूर करल. आणि वचन झाल्यानंतर एक सिस्टर प्रेयरला आल्या. वचन त्यांनी ऐकलं नाही किंवा मी बी ऐकलं का नाही माहीत नाही, लेट आल्या आणि म्हणले का प्लीज या गोष्टीसाठी प्रार्थना करा मुलासाठी. मी म्हणलो का आजच प्रभूंनी वचन दिलंय का मी तुझ्या मुखावरचे अश्रू पुसणार आहे आणि मी तुझी निंदा दूर करणार आहे. प्रभू हे वचन तुम्हासाठी बोललाय. ते म्हणले बरोबर ठीक आहे, पण ते उद्या प्रार्थनेत आठवण ठेवा, आम्ही जरा दवाखान्यात जाणार आहे. ओ गॉड. म्हणलं प्रभू इतक्या जास्त तू वचन देतो, इतका आनंद असतो हृदयात का कधी मी जाऊन लोकांना सांगल का? कारण वचन फक्त मस्ती नाही तर ज्या लोकांमध्ये मी जाणार आहे त्यांच्यासाठी प्रभूंनी मला दिलं. तर ज्या प्रकारे तो आनंद पाहिजे घेताना तो आनंदच नाही. आणि मग प्रार्थना करून पण आशीर्वाद भेटत नाही का? कारण आशीर्वाद अगोदर वचन येतं, तुम्ही तेच घेत नाही. बरं ठीक आहे, ते वचन बाजूला राहू द्या, पण प्रार्थना करा पहिले. अरे वचन तर घे पहिले, त्याच तर तुझे आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ज्या प्रकारे झाडाला कळतं का पाणी काय आहे त्याचं मूल काय आहे, आम्हाला वचनाचं मूल कळलं पाहिजे. समजतंय? वचन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या मीटिंगमध्ये जाल, अशी कधी कधी लोकांना वाटतं का माझ्याबद्दल भविष्यवाणी व्हावी किंवा माझ्या समस्येला घेऊन कोणीतरी बोलावं, मला सांगावं, माझं नाव घ्यावं किंवा नंतर माझ्यासाठी प्रार्थना व्हावी. पण जो वचनाची पारख करतो ना, संदेशामध्येच त्याला कळतं का माझं उत्तर प्रभूने मला दिलेलं आहे. वचन ऐकता ऐकताच त्याचं सेवक जो आहे तो मेसेज चालू आहे, सेवकाचा मेसेज चालू आहे. विवर म्हणून आपण बसलोय. संदेश ज्यावेळेस येतो प्रभूचा आत्मा अंतरात्म्यात त्या वचनाला घेऊन आपली वेगळी प्रीचिंग आपल्यामध्ये सुरू करून टाकतो. आपल्याला कळतं का मला काय भेटलेलं आहे. आणि मग आपलं मन जे खिन्न झालेलं असतं ते पुन्हा जॉयफुल होऊन जातं. का? कारण आपल्याला योग्य पाणी भेटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून हे पाणी खूप गरजेचं आहे. हे पाणी खूप गरजेचं आहे का ज्या प्रकारे हे पाणी बायबलमध्ये वचनालाही पाण्याची उपमा दिली, बायबलमध्ये वचनालाही पाण्याची उपमा दिलेली आहे. तर या प्रकारे जसं हे झाड टवटवीत राहतं, हिरवगार राहतं, आपलं अस्तित्व गमवत नाही. कशामुळं? पाण्यामुळं. त्याच प्रकारे आमचा विश्वास टिकून राहतो वचनामुळं. म्हणून वचन खूप आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आता खूप जबरदस्त रिव्हेलेशन प्रभूच्या कृपेने प्रभूने प्रगट केलंय, तुम्हाला ते मला सांगायचंय. आणि एकदा का तुम्हाला ते कळलं तुमच्यात अधिक प्रभूचा गौरव होईल. आता ज्या प्रकारे आपण झाडाचं उदाहरण दाविदाने दिलं, मग आता सूर्याची किरणाचे उदाहरण घेतले आपण, बरोबर का? झाडाच्या वरती काय असतो? सूर्य असतो. त्याची किरण त्याला काय करतात? जाळतात. मग ते नसलं बी तर त्याचं अस्तित्व राहत नाही. कारण सूर्याची किरण अत्यंत गरज आहे झाडाच्या वाढीसाठी आणि फळ येण्यासाठी, बरोबर.
ते पण गरजेचं आहे. पण आपण बघतो की जर पाणी नसेल तर ते त्याला काय करतं, जाळून टाकतो. जाळून टाकतं. समजतंय का? समजतं या ठिकाणी झाड आहे बरोबर, झाडावर ज्या सूर्याची किरणं पडतात, जर त्याला पाण्याचा सप्लाय नसेल ते टिकून राहील का जळून जाईल? जळून जाईल. जळून जाईल. म्हणून पाणी गरजेचं आहे. आहे. समजतंय? पाणी नसेल तर ते काय होऊन जाईल? जळून जाईल. आणि पाणी असेल तर ते टिकून राहील. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, झाडाचे पत्ते फळ येण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कोणी सांगाल का? झाडाला फळ येतं, पत्ते गरजेचे आहेत का झाडाला? पण का की पत्ते जे असतात हे सूर्याची किरण आपल्यामध्ये घेतात, वारं जे चाललंय त्याला आपल्यामध्ये घेतात, त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲसिड असतं. कशामध्ये? पत्त्यामध्ये. आणि मग सूर्याची किरण, कार्बन डायऑक्साईड जे वारं असतं त्याला ते आपल्यामध्ये घेतं, येणारं पाणी याची प्रक्रिया करून ते आपल्यामध्ये येणाऱ्या दिवसात फळ यावं म्हणून प्रक्रिया करायला काय करतं? सुरुवात करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? Yes. झाडामध्ये ज्या पत्ते येतात त्या पत्त्यामध्ये एक प्रकारचं ॲसिड असतं बरोबर. मग ते जे पत्ते असतात काय ग्रहण करतात? सूर्याची किरण ते रिसीव्ह करतात बरोबर. वारं जे चाललंय ते वारं पण काय करतात? रिसीव्ह करतात कार्बन डायऑक्साईड. आणि मग आपल्यामध्ये पत्त्यांमध्ये एक प्रक्रिया करायला ते सुरुवात करतात आणि ती झाडात पाठवून त्याच्यामध्ये काय उत्पन्न करतात? फळ उत्पन्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? जसं मी पहिले सांगितलं की सूर्याची किरणं झाडाला जाळू शकतात जर पाणी त्याला नसेल, पण पाणी त्या सूर्याच्या किरणे जी येतात त्याची दिशा बदलून फळमध्ये कन्वर्ट करून टाकतं. समजतंय का? हाड चाललंय. पुन्हा सांगतो, सूर्याची प्रखर किरणं झाडाला जाळू शकतात बरोबर. त्याला माहित नाही काय करायचं, जे समोर आहे त्याच्यावर प्रखर प्रकाश द्यायचा. तो जळो मरो त्याला घेणं देणं नाही, तो त्याचा प्रकाश प्रखर टाकणार. पण जस पाणी येतं, आलेले हे प्रखर किरण जे जाळणार असतात हे पाणी त्या प्रखर किरणाचं परिवर्तन फळामध्ये करून टाकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. आता इझिली सांगतो, किरणांना कसली उपमा दिली आपण? समस्याची. सूर्याची किरणाला कसली उपमा दिली आपण? समस्याची. का ज्या प्रकारे सूर्याची किरणं झाडाला जाळतात, आमच्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या समस्या आम्हाला जाळण्याचा प्रयत्न करतात आणि समस्या म्हणून आमच्या अवतीभोवती त्या उभे राहतात. पण जर आमच्यात प्रभूचं वचन आहे तर ही समस्या येणाऱ्या दिवसात परमेश्वर साक्षीमध्ये कन्वर्ट करतो आणि आमची साक्ष इतरांसाठी प्रोत्साहन बनून जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? की ज्या प्रकारे झाडाला पाणी आवश्यक आहे, कारण ती किरण तर मला जाळून टाकल, ते म्हणतो काळजी करू नको, असं पाणी मी तुला देईल की जे तुला जाळणार आहे ना त्या जाळण्यालाच मी फळ बनवून टाकल आणि तुझ्यातून माझं फळ मी उत्पन्न करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची समस्या जी तुमच्या समोर समस्या म्हणून ओरडत फिरती तिला म्हणा ओरडत फिर, कारण माझ्याकडे प्रभूचं वचन आहे आणि ही समस्या येणाऱ्या दिवसात खूप मोठी साक्ष बनणार आहे आणि ह्या साक्ष्याद्वारे अनेक लोकांत मी प्रभूचा गौरव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समस्या कशासाठी असती? पाडण्यासाठी. सैतान जो असतो संकट आमच्या समोर टाकून बसतो चारी बाजूनी, हे त्रास ते त्रास, कधी आर्थिक संकट, कधी आजार आहे, कधी कुटुंब प्रॉब्लेम आहे, कधी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कधी दारू आहेत, वेगवेगळ्या समस्या आमच्या अवतीभोवती बसलेल्या आहेत. पण जर वचन आमच्यामध्ये नसेल तर आम्ही सर्व घेणार आणि म्हणणार का, हे प्रभू असं काय, मी काय गुन्हा केला, मी काय पाप केलं, मी चर्चला नाही येत का, मी प्रेयरला नाही येत का? ते म्हणतो तू सगळीकडे येतो पण माझं वचनच तुझ्यामध्ये नाही. जर वचन तुझ्यामध्ये असेल तर तुझी समस्या नाही, ही साक्ष म्हणून घेणार. हालेलुया. समजतंय का? आपल्याला आपलं जीवन प्रभूला द्यायचंय. आपली इच्छा आहे की आपल्या प्रभूचा गौरव झाला पाहिजे, अरे मग साक्ष पण तर झाली पाहिजे. देवाचा अनुभव तर पाहिजे देवाबद्दल सांगायला. समजतंय का? व्यक्तिगत अनुभव पाहिजे का नाही प्रभूबद्दल सांगायला? ते म्हणतो की जी समस्या तुझ्या समोर आहेत, जे शाप तुझ्या अवतीभोवती आहेत, ते कसे आशीर्वादात बदलायचे हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून ज्या प्रकारे ते प्रखर किरणे येतात तर पत्ते येणे म्हणत का नाही बाबा आम्हाला तू झाडावर उगू नको, ते म्हणतात की नाही आम्ही बिंदास उभं राहणार, कारण प्रभू आम्हाला पाण्याचा पुरवठा करल आणि हे प्रखर किरणं आम्ही फळामध्ये परिवर्तित करणार आहोत. एकाएकी फळ येत नाही. फळ किती येतं वर्षातून? एकदा किंवा काही काही झाडांमध्ये
दोनदा येतं, पण बेसिकली किती वेळेस येतं? एकदाच. एकदा. पण वर्षभर प्रक्रिया असती. वर्षभर काय असती? प्रक्रिया असती. म्हणजे काय का प्रभूमध्ये आम्हालाही या प्रक्रियेमध्ये येऊन जावं जायचं लागेल, लागेल. पुष्कळ ठिकाणून आम्हाला जाळावं लागेल. पण काळजी करू नका की ते फक्त दिसल की तुम्हाला जाळणार आहे, पण ते जाळू शकत नाही. ही फक्त एक प्रक्रिया आहे तुमच्यात चांगलं फळ येण्याची. समजतंय का? ज्यास तुम्ही प्रभूमध्ये ब्लेस व्हाल, ज्यास ती खूप मोठी साक्ष घडल, तुमच्यात अधिक प्रभूचा गौरव होईल. मे बी तुमची साक्षच तुमची मिनिस्ट्री असेल. समजतंय का? कधी कधी आपलं वाटतं का प्रभू मला हे नाहीत, मला ते नाहीत, मला टीचिंग नाही, मला प्रीचिंग नाही, मला गाणे नाहीत. प्रभू म्हणतो काळजी करू नको, तुझी साक्षच तुझी मिनिस्ट्री असणार आहे. पण येणाऱ्या दिवसात फळ यावं म्हणून वर्षभर प्रक्रियेतून जावं लागतं. समजतंय? पण यासाठी झाडाला कसली गरज आहे? पाण्याची. जर पाणी असेल तरच ती जे किरण जाळणारी आहेत ते त्याचं काम पूर्ण करू शकत नाही. ते आम्हाला जाळण्यासाठी आले होते, पण प्रभू त्याला फळमध्ये कन्वर्ट करून टाकलं. समजतंय का? अब्रामाच्या समोर समस्या यासाठी उभी होती की त्याला खिन्न करावं की तुला लेकरू नाहीये. पण 30 वर्षांतर झालेली साक्ष आज अनेक लोकांसाठी प्रोत्साहन आहे. समजतंय का? तोच योसेफ जो एका टायमाला विकलात आला होता, इतक्या समस्येतून गेला, पण आज आम्हासाठी जसं मी निराश होतो त्याच योसेफकडे बघून आम्हाला प्रोत्साहन भेटतं. आणि आमची पिढी संपल्यानंतर देखील जो पण प्रभू येत नाही, या साक्ष लोकांसमोर रिपीटली चालत राहणार आणि त्या लोकांना प्रोत्साहन देत राहणार. समजतंय का? यांनी प्रक्रिया होऊ दिली म्हणून फळ खूप चांगलं आलं. तुमच्या हातामध्ये प्रक्रिया होऊ द्यायची का होऊ द्यायची नाही. जर प्रक्रिया झाली तर चांगलं दमदार फळ येईल, त्या फळाला खूप चांगलं व्हॅल्यू असेल. म्हणजे काय का ज्यास तुम्ही त्रासा संकटातून जाता पण तुम्ही वचनामुळे टिकून राहता, तुमचा विश्वास इतका सबळ होतो का येणाऱ्या दिवसात असे अनेक खिन्न लोक आहेत का ज्यांच्यामध्ये तुम्ही शब्द बोलताच त्यांच्यामधला निगेटिव्हनेस निघून जातो आणि एक नवीन विश्वास येऊन त्यांच्यातही फळ उत्पन्न होऊ लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हार्ड चालले पॉइंट्स समजतंय ना प्रत्येकानं? सांग नाही तर अजून सिंपल बघू, आपण ट्राय करू. वचन इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे पाण्याच्या ओघाजवळचं झाड, बघा फक्त झाड नाही बोललं, कोणतं? पाण्याच्या ओघाजवळचं झाड. आम्हालाही जर देवाचं वचनाच्या जवळ आम्ही आहोत तरच या प्रकारचं वचन आम्हात पूर्ण होईल, तरच ज्या प्रकारे त्या जे किरण त्याला जाळणारे आहेत त्याचंच फळामध्ये रूपांतर होईल. पण जर वचन नसेल, जर झाडाला पाणी नसेल तर ती प्रतिक्रिया होणार नाही. आणि अनेक लोकांच्या जीवनात ती प्रतिक्रिया होत नाही. त्यांना पाण्याचा पुरवठा नसतो म्हणून पत्ते काय होतात? जळू लागतात. समजा एक शेतकरी आहे, त्यांनी लावून टाकले झाडं, थोडे दिवस पाणी दिलं, चांगले हिरवगार आले आणि थोड्या दिवशी लक्ष दिलं नाही, काय होतील? जळून जातील. पानं जळायला हळूहळू सुरुवात होऊ लागते. आणि मग शेतकरी पाहिलं का रे पाणी जळायला लागलं, पत्ते जळायला लागले, तो काय आणणार घाई जाऊन? पाणी. टाक पाणी आणि मग त्या झाडाला पुन्हा जीवन भेटणार. समजतंय? पण जे पत्ते जळाले ते वाचू शकत नाही. समजा इतकं मोठं लिव असेल, अर्ध जळालं तर अर्ध गेलं, पण अर्ध जे आहे ते आपण वाचू शकतो. समजतंय? अनेक लोकांचं जीवन याच प्रकारे आहे का प्रभुमत आहे, ब्लेस झालं का ओके चालतात, वचनापासून दूर जातात, आणि एकदा का दूर गेले मग सैतान असा हल्ला करतो, मोठं नुकसान होतं आणि मग पुन्हा प्रभूकडे येतात, प्रभूच्या पायापाशी बसतात, आशीर्वाद होतात आणि मग साक्ष येतात का प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो का खूप मोठ्या प्रभूंनी संकटातून बाहेर काढलेला आहे. प्रभू म्हणतो हॉस्पिटलमध्ये 25-50 टाकून साक्ष, एवढी महाग साक्ष. समजतंय का? ज्यास देवापासून दूर जातो, एखादा हल्ला आमच्यावर होऊन जातो, मे बी आपण आजारी पडलो, मे बी आपला ॲक्सिडेंट झाला, किती गेले हॉस्पिटलमध्ये? 25-50 जातात की नाही आज नॉर्मल? 10-20-30 आरामशीर जातात. आणि मग पुन्हा प्रभूकडे धावा, मग पुन्हा प्रभूकडे प्रार्थना आणि मग देवाचा चमत्कार, धन्यवाद प्रभूने मला बरं केलंय. पण ते म्हणतो तुझी साक्ष खूप महागातली, तुझी साक्ष खूप महागातली, तुझे 20,000 वाचू शकले असते आणि तू माझा अधिक चांगल्यारीत्या गौरव करू शकला असता, पण तू महागडा गौरव करतो, असा गौरव मला नको. समजतंय का? जसे पत्ते जाळतात ते वाचू शकतात का? नाही वाचू शकत, पण उरलेले पत्ते पाणी टाकून आपण वाचू शकतो. त्याच प्रकारे संकट आल्यानंतर कधी कधी नुकसान होऊन जातं, वचनच नसतं आपल्याकडे, संकट हावी होऊन जातं, नुकसान होऊन जातं, 30,000 गायब होऊन जातात आणि मग आपण देवाकडे येतो, म्हणतो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो.
डिटेलमध्ये साक्ष विचारली तर कळतं की हॉस्पिटलचं एवढा एवढा बिल भरलाय. मग इतकी महागडी साक्ष का देतो? वचनात तू राहा ना, जेणेकरून संकट येईल पण तुला ते स्पर्श करू शकणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? या प्रकारे आम्हाला वचनात वाढणं गरजेचं आहे. स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय का जे झाड पाण्याच्या ओघाजवळ आहे त्याची पानं कोंबजत नाही. सूर्याची किरणं नक्की जाळण्याचा प्रयत्न करतात पण ते कोंबजत नाही. संकट नेहमी तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल पण ते तुम्हावर यशस्वी होणार नाही. म्हणून पाण्याचं ओघ वचन खूप गरजेचं आहे. आता समजा एखादा शेतकरी असेल तर त्याला झाडाची काळजी असती आणि म्हणतो काय बांधतो? शेत तलाव बांधतो किंवा विहीर खणतो किंवा काही ना काही पाण्याचं प्रोव्हिजन तो करतो जेणेकरून जस मे महिना येईल, एप्रिल मार्च मे येतील, पाण्याची कमतरता होईल पण यांना पाणी कमी पडलं नाही पाहिजे. कारण उन्हाळ्यात त्यांचं अस्तित्व टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून उन्हाळा येण्या अगोदरच तो तयारी करून ठेवतो. कसली? पाण्याची. समजतंय का? एक शेतकरी किती काळजी घेतो एका झाडाची. आपलं पूर्ण प्रयत्न तो लावून टाकतो की ते झाड वाचावं, त्याला चांगलं फळ यावं. त्याच प्रकारे संकटाच्या अगोदर देवाने वचन मोकळीता दिली आम्हाला अधिकरित्या ग्रहण करण्याची. बायबल असं नाही सांगत का संकटाच्या वेळेसच तू मस्कडी ये आणि वचन वाचायला सुरुवात कर. संकटा अगोदरच तू मस्कडी ये, वचनाने भर, जेणेकरून संकट समयी तुझ्यावर कोणताच सैतानाचा बाण हावी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? यस. ज्या प्रकारे शेतकरी पाणी साठवतो ना, आम्हाला ही वचनं आपल्या अंतःकरणात साठवून आम्ही ठेवली पाहिजे. जर आपण ते साठवलं नाही, शेतकरी का बरं हे बांधतो चेक डॅम? का पाणी वाहून जाऊ नाही, पाणी अडवलं पाहिजे. जे कोण जर पाणी जिरल तरच ते झाडाला त्या रूट्सला पाणी भेटेल आणि ते झाड वाढल. तिथूनच शिकायचं आपल्याला का ज्या प्रकारे तो पाणी अडवतो आम्हाला ही वचनं आपल्या हृदयात अडकून ते ठेवले पाहिजे, जेणेकरून संकट समय थोडंही मन खिन्न आणि उदास होणार नाही. आपण आनंदी असू का अजून एक साक्षीसाठी मी आता तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? देव अशा प्रकारची साक्ष तुमच्या मुखातून ऐकायला इच्छुक आहे, लॉस करून नाही. समजतंय का? कारण साक्ष देणारे कोण असतात? 80% तर तेच लोक असतात जे प्रभूमध्ये आहेत. नवीन लोक म्हणले का काय नुकसान झालं, धन्यवाद प्रभूने आम्हाला वाचवलं, ऐकायला चांगलं वाटतं. पण ज्या जुना व्यक्ती जो प्रभूमध्ये आहे तो म्हणतो का हे नुकसान झालं, प्रश्न पाहिला का नुकसान झालंच का? समजतंय का? यस, काही काही अशा गोष्टी आहेत का ज्या आपण कंट्रोल करू शकतो, त्या प्रार्थनेद्वारे आपण सेफ करू शकतो. हार्ड गेला का पॉइंट? या पॉइंट बसत नसेल पण आता वचन आहे त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. ते मलाही लागू आहे. असं नाही की जर तुम्हाला सांगतो तर तुम्हाला सांगतोय. देवाचा आत्मा मस्त संगती या वाटण्याद्वारे मलाही सांगतोय का महागड्या साक्ष मला नकोय. तू वचनात दृढ राहा, जेणेकरून समोरच्या मनात हा प्रश्न येणार नाहीच का असं झालंच का, तू तर देवामध्ये होता. विचार करा ना, नवीन लोक नाही विचारणार का तुम्हाला, जे तुम्हाला ख्रिस्ती म्हणून प्रभूचे विश्वासाने म्हणून ओळखता, तुम्ही ज्यांना नेहमी देवाबद्दल सांगता आणि एकाएकी समस्या येते त्यांच्या मनात प्रश्न पडतो, अरे हे तर आम्हाला म्हणतात प्रेयरबद्दल या, असं करा तसं करा, आणि मग इथं कसं काय प्रॉब्लेम आला? साहजिक आहे का असा विचार त्यांच्या मनात येईल का नाही येणार? येणार की नाही? मी या भावाला गॉस्पल सांगतो, प्रेयर्सबद्दल सांगतो का ब्रदर तुम्ही प्रेयरला या, असं करा, आमचा प्रभू असं ब्लेस करतो, प्रभू असं करतो, आणि एकाएकी खूप मोठी समस्या आली आणि फक्त आलीच नाही, ती हवी झाली माझ्यावर, भरपूर काही लॉस झालं. याला प्रश्न येईल, अरे हा तर इतक्या जवळ देवाचा असून एवढं देवाचं केलं, देव त्याला नाही पावला, मग देव मला कधी पावणार? समजतंय का? एक साधारण व्यक्ती काय हाच विचार करणार. म्हणून आपण आपल्या लाईफमुळं इतरांसाठी पण अडखळण बनतोय. म्हणून आम्हाला खूप हुशार राहायचंय का पाण्याचा ओघ आमच्या जवळ आहे. हे पवित्र शास्त्र, पवित्र आत्मा प्रभूने दिलेलं आहे. तुमचे प्रयत्न पाहिजेत वचन ग्रहण करण्याची, प्रार्थना पाहिजे वचन शिकण्याची, पण आज त्या प्रकारची तळमळ नाही वचन शिकण्याची. आपण मे बी चर्च लाईक फॉर्मॅलिटी म्हणून चाललोय किंवा चला थोडंसं चेंज म्हणून जाऊ, पण काय अर्थ नाही त्याला, काहीच अर्थ नाही. ते पाणी पडलं आणि ते वाहून जाईल. का? कारण तुम्ही साठवत नाही. साठवा आपल्यामध्ये, म्हणजे चांगले फळ येतील आणि तुमच्यात प्रभूचा गौरव होईल.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आता अजून पुढं आपण जाऊया की ज्या प्रकारे हे झाड ज्यास त्याला पाणी मिळतं त्याचे पानं हिरवगार असतात. आता झाड ज्यास हिरवगार राहतो, हिरवगार राहणं ही त्याची शोभा आहे. ही त्याची काय शोभा आहे. शोभा आहे झाडाची. आणि फळ देणं त्याच्या मालकाच्या प्रती त्याचं कर्तव्य आहे. Yes. समजतंय का? झाडाला पत्ते राहणं, हिरवगार राहणं ही झाडाची काय शोभा शोभा आहे. पण झाडांनी फळ द्यावं हे त्याच्या मालकाच्या प्रती त्याचं कर्तव्य आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप डीप पॉईंट आहे पण शॉर्टमध्येच फिनिश करणार मी की फळ देणं मालकाला किंवा निसर्गाला, पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांचं उपजीविका कशावर आहे? झाडावर आहे, फळांवर. फळांवर. त्याचं कर्तव्य आहे का फळ मला दिलंच दिलं पाहिजे. पाहिजे. त्याच प्रकारे हे वचन फक्त आम्हाला खिन्न होण्यापासून फक्त ब्लेसिंग्स पुरतंच मर्यादित ठेवत नाही, तर आमच्यातून ते फळ उत्पन्न करतं. काही इतरांचं जीवन या वाचनाद्वारे आपण आशीर्वादित करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पुष्कळ लोक आहेत का ते हिरवेगार आहेत. ते कसे आहेत? हिरवेगार आहेत. का? कारण त्यांच्याकडे वचन आहे. काय आहे? वचन आहे. वचन आहे. पण ज्या प्रकारे फळ दिलं पाहिजे ते अजून त्या प्रकारे फळ देत नाही. नाही. फळ देणं हे आपलं कर्तव्य आहे. आहे. ज्या प्रकारे झाड बघतो का ज्याने एवढी मशागत केली त्या शेतकऱ्यांनी माझं कर्तव्य बनतं का चांगलं फळ द्यावं. यस, त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं, आता माझं कर्तव्य की मी चांगलं फळ द्यावं. त्याच प्रकारे ज्या पित्याने आम्हाला निर्माण केलं, घडवलं, त्याच्याही प्रती आमचं कर्तव्य आहे का आम्ही चांगलं फळ द्यावं, म्हणजे त्याच्या राज्यासाठी काहीतरी करावं आणि त्याचं गौरव आम्हात व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना वाटतं की वचन फक्त स्वतःपुरतंच आहे. यस, प्रथम हे तुम्हासाठी आहे. मग देवाची इच्छा आहे का हे तुम्हाद्वारे इतरांपर्यंत गेलं पाहिजे. प्रथम तू सुशोभित हो आणि नंतर तुझं कर्तव्य ज्या प्रकारे झाड पूर्ण करतं तुलाही ते पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हाड गेला पॉइंट लास्टवाला. समजतंय ना? फळ येणं खूप गरजेचं आहे. का वचन जे आम्हाला सांगतंय, शिकवतंय, अंतर आत्म्यात ते आम्हाला काहीतरी सांगतं, पण अनेकदा आपण ऐकून ते निग्लेक्ट करतो. वचन आम्हाला काहीतरी सांगतं, प्रेरणा देतं की तुला हे करायचंय, तुला या वेळेने जायचं, आपण ऐकतो पण त्या प्रकारे करत नाही. त्याला आपण निग्लेक्ट करतो आणि म्हणून जे फळ आपल्यात आलं पाहिजे ते फळ आपल्यात येत नाही. समजतंय का? म्हणून प्रे करा का ह्या वाचनाद्वारे प्रथम मी तर आशीर्वाद होईल, पण हे आशीर्वादित मी स्वतःपुरते मर्यादित ठेवणार नाही. ज्या प्रकारे मी सुशोभित झालो, मी हे वचन इतरांनाही सांगल, जेणेकरून त्यांचंही जीवन आशीर्वादित आणि प्रकाशमय झालं पाहिजे. समजतंय का? आम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणून देवाची कृपा आम्हाला आहे, पवित्र आत्मा आम्हाकडे आहे, उत्तम शिक्षक आहेत, वेगवेगळे चर्चेस, वेगवेगळे माध्यम, वेगवेगळ्या सीडीज, वेगवेगळे चॅनल्स, वेगवेगळे पुस्तक प्रभूंनी सर्व अवेलेबल करून ठेवलेत. का अधिक आणि अधिक वचन तुझ्यामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण एकदा का वचन तुझ्यामध्ये गेलं तू संजीवित होशील आणि तुझ्यामध्ये 100% चांगले पत्ते येतील जे कोमजणार नाही आणि उत्तम फळ तू देशील. म्हणून मॅसेजच्या सुरुवातीला मी सांगितलं का जर आज वचन घेतलं प्रॉपरली तरच तुम्हाला चांगले पत्ते येतील जे कोमजणार नाही आणि तुम्ही फळ देऊ शकाल. म्हणून ज्या प्रकारे हे झाड पाण्याच्या उगाजवळ आहे, स्वतःलाही या वाचनाच्या अधिक जवळ घ्या. वेळ द्या. त्याला वेळ देत नाही, आपण स्वतःसाठी वेळ देतोय. समजतंय का? आपल्याला वाटतं चर्चला जाणं, प्रार्थनेला जाणं म्हणजे आपण देवावर उपकार करतोय. आपण देवावर नाही, आपण स्वतःवरच उपकार करत आहोत. का आपण आपलंच जीवनाला उत्तम आकार देत आहोत. ते दिसत नाही पण ते असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? चर्चला जाणं किंवा प्रार्थनेला जाणं किंवा सहभागितेमध्ये राहणं आपल्याला वाटतं की आपण कोणावर उपकार करतोय? देवावर. पण आपण देवावर उपकार करत नाहीये, आपण आपल्या जीवनाला काय देतोय? आकार देतोय. जेणेकरून जे प्रखर किरण वाढतील अस्तित्व जळणार नाही, तर मी कसा राहील? टिकून राहील. म्हणून वचन खूप आवश्यक आहे. म्हणून प्रे करा आणि वाचनाची भूक बाळगा. प्रभूला असे लोक पाहिजे जे वाचनाचा शोध करतात. कारण ते म्हणतो या वाचनात एकदा का मी त्याला सापडलो, त्याला माझ्यामध्ये त्याचं खरं अस्तित्व सापडल आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला मी देईल. म्हणून वचन शोधा. आपण प्रोफेसीच्या मागे जास्त पळतो का? सांगा. कधी कधी देव ब्रेक मारतो काय सांगतच नाही कोणाच्या मुखातून. ते म्हणतो डायरेक्ट बोलायला तयार आहे, इकडून तिकडून कशाला विचारतो? मला आय टू आय कॉन्टॅक्ट करून तू सांगती बोलायचं.
समजतंय का? देवाची इच्छा आहे का डायरेक्ट बोलावं तुम्ही, मला डायरेक्ट तुला सांगायचं. आज तू तिकडे जाशील तर तुला सांगल, पण उद्या काही विचारायचं असेल तर मग कोणाकडे जाशील? समजतंय का? पण जर मला डायरेक्ट तू सांगती बोलायचं, मग तू का फिरून बोलायला होतं? तुझं माझं काही भांडण आहे का? समजतंय का? तुझं माझं काही भांडणं आहे, रुसवा आहे, तर ठीक आहे बाबा, याच्या थ्रू मी बोलणार, डायरेक्ट नाही बोलणार, याच्या थ्रू मी बोलणार. अरे पण मी डायरेक्ट बोलू इच्छितो ना, तू सांगती, मी माझं हृदय तुला प्रगट करू इच्छितो, मला तुला भरपूर काही सांगायचं आहे, माझी योजना तुला प्रगट करायची, म्हणून तू माझं वचन ऐक, कारण याद्वारे मी तू संगती बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून प्रेयर करा. कशासाठी? वचनासाठी. का प्रभू दाविदाचा अनुभव तो सांगतोय आणि जे काही सांगतो ते अत्यंत सत्य आहे. आम्ही पाहिलं का दावीद आपल्या जीवनातल्या खूप भयानक सिच्युएशनमधून गेला, पण ज्या प्रकारे प्रभूने त्याला राजाची उपाधी दिली होती, परमेश्वरांनी आपलं वचन त्याच्यामध्ये पूर्ण केलं. मग परमेश्वर पक्षपात करणार नाही का एकात आपलं वचन पूर्ण करतो आणि दुसऱ्यात करणार नाही. देवाचं वचन पूर्ण व्हावं म्हणून आम्हाला वचनाची अत्यंत गरज आहे. भूक बाळगा, तहान बाळगा, प्रभू तुमची भूक तृप्त करेल आणि तुम्ही 100% चांगलं फळ द्याल आणि तुमचे पान कोमजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण सर्व. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू. हे प्रभू परमेश्वरा, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे प्रभू. ज्या प्रकारे तुझं वचन सांगतं का पाण्याच्या ओघाजवळ लावलेलं झाड जे फळ देतं, जे कोमजत नाही, हे प्रभू आमच्या जीवनावर कधीच सैतानाचे नकारात्मक चिंता, टेन्शन, अवतीभोवती असणारं सर्व नकारात्मक वातावरण आमच्या मनावर कधीच हवी होऊ नये. म्हणून देवा तुझी इच्छा आहे का आमच्यात नेहमी तुझं वचन पाहिजे प्रभू. जे कोण वचन आम्हाला खचू देत नाही, निराश होऊ देत नाही, आपला आनंद ते गमू देत नाही. म्हणून हे पित्या, या वचनाची भूक आणि तहान बाळगतो का देवा, आम्हाला अधिक वचनामध्ये वाढव. आमचं रोज तुझ्या पायापाशी बसणं अधिकरित्या वाढलं जाऊ दे. तुझं वचन ऐकण्यामध्ये आमचा वेळ जाऊ दे प्रभू परमेश्वरा. कारण जगाच्या गोष्टी आम्हाला काही देणार नाही प्रभू परमेश्वरा, पण आमच्या मनात दुसरे तर्कवितर्क निर्माण करतील, पण तुझं वचन आम्हाला उत्तम वाढ दाखवेल प्रभू परमेश्वरा. म्हणून हे पित्या, वचनाकडे आमचं लक्ष लागू दे प्रभू. आम्ही नियमितपणे तुझ्या पायापाशी बसण्याची कृपा आम्हाला दे आणि आम्हाला तुझा गौरव होते लॉर्ड. थँक्यू, तू आज आम्हाशी बोलला पित्या. मी प्रार्थना करतो का ज्यांना बायबल वाचताना झोप येते, सर्व झोपेच्या आत्म्या आज्ञा करतो येशूच्या नावात यांच्या विरोधातून निघून जा आणि विश्वासाने त्यांच्यामध्ये आवेश मी स्वीकारतो. जे काही त्यांचं मन भटकतं, नियंत्रित होत नाही, येशूच्या नावात ते सर्व चलबिचल करणारे विचार आज्ञा करतो यांच्या मनातून निघून जा. यांचं मन प्रभूच्या नावात मी स्थिर करतो प्रभू लॉर्ड, आणि वचन समजणारी समज मी स्वीकारतो प्रभू लॉर्ड. हे प्रभू, यांचे चर्चला येण्याचे मार्ग मोकळे करतो, यांचे सहभागितेला येण्याचे मार्ग प्रभूच्या नावात आम्ही मोकळे करतो लॉर्ड. हे अधिकरित्या तुझ्या सहभागितेमध्ये असू दे, मे बी ग्रुप सहभागिता, मे बी इंडिव्हिज्युअल सहभागिता माझ्या परमेश्वरा, पण प्लीज त्यांचं तुझ्या पायापाशी बसणं वाढल्या जाऊ दे पित्या लॉर्ड. लॉर्ड थँक्यू, त्यांना ब्लेस केलं असा विश्वास आम्ही धरतो लॉर्ड. त्याच प्रकारे त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझ्या कृपेचा हात स्वीकारतो. जर कोणी आजारी असेल तर सर्व आजाराला आज्ञा करतो. काही आजारा या शरीराबरोबर तुझं भागी पण नाहीये. येशूच्या वधस्तंभात आमचं जुनं शरीर मेलं, त्याच्या पुनरुत्थानात आम्हाला नवीन शरीर मिळालेलं आहे. येशूमध्ये हे प्रत्येक जण निरोगी आहे अशी मी घोषणा करतो आणि थँक्यू, यांना बरं केलं तुला धन्यवाद देतो. कुटुंबात आर्थिक संकट असेल, धनाकडे आशीर्वाद मी स्वीकारतो प्रभूला. कुटुंबात भांडणं असतील तर मी सर्व हिंसकतेचा आत्मा, द्वेषाचा आत्मा बांधून नाश करतो आणि एकमेकांबद्दल प्रेम आणि समंजसपणा मी स्वीकारतो. ओ प्रभू, त्यांचे कोर्टचे निकाल त्यांच्या बाजूने मी स्वीकारतो. ओ प्रभू, त्यांना पोटचं फळचा आशीर्वाद मी स्वीकारतो. त्यांच्या लेकरांची आत्मिक, शारीरिक, बौद्धिक वाढ मी स्वीकारतो आणि थँक्यू, त्यांना ब्लेस केलं तुला धन्यवाद देतो लॉर्ड. हे प्रभू, त्यांचे अडलेले पैशाचे मार्ग मी प्रभूच्या नावात मोकळे करतो. सर्व बंधन म्हणतो ईश्वर नावात तुटल्या जा. ज्याही कारणास्तव त्यांचा पैसा अडकल्या गेला तो प्रभूच्या नावात मी मोकळा करतो आणि याचा पुरवठा तू केल्यास तुला धन्यवाद देतो लॉर्ड. थँक्यू, तू ब्लेस केलं, तुझा गौरव करतो. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.